तर भाजपकडून फोडाफोडीचा सत्र सुरू आहे। अशोक चव्हाण यांचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। तर अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे 18 ते 20 आमदार भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसचे 5 ते 7 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। भाजपसोबत येणाऱ्या आमदारांना लोकसभेचं तिकीट देण्याचीही शक्यता असल्याचं बोललं जात आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडून। गणेश, सौरभ, आपल्याला माहित असेल की ज्या प्रकारे कर्नाटकामध्ये एक पॅटर्न वापरला गेला, सत्ता परिवर्तन केलं गेलं, जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन कमळ केलं गेलं, त्यामध्ये 20+ कर्नाटकाचे काँग्रेसचे आमदार त्यांनी राजीनामा दिला, ते निवडणूक लढले होते आणि पुन्हा भाजपचं सरकार आलं होतं। तशाच प्रकारचं गणित इथं आहे, कारण अँटी डिफेक्शन लागू होऊ शकतं। सध्या तरी जे जुळवाजुळवी सुरू आहे अशोक चव्हाण कॅम्पकडनं काँग्रेसच्या आमदारांशी जी बोलणी सुरू आहे त्यामध्ये 18 ते 20 आमदारांपर्यंत संपर्क झाल्याचं कळतंय। पण अँटी डिफेक्शन लागू न व्हावं यासाठी संख्याबळ जास्त हवंय आणि यासाठी जर फक्त 18 ते 20 पर्यंत हा आकडा राहिला तर हे राजीनामा देतील। यातले काही जण लोकसभेच्या तिकीटही त्यांना मिळू शकतं अशी चर्चा आहे आणि अशोक चव्हाणांनी आज राजीनामा दिलाय, तो स्वीकार केला गेलाय। त्यासोबतच आता पुढच्या 1-2 दिवसांमध्ये आणखी 5 ते 6 आमदार राजीनामा देऊ शकतात असं कळतंय आणि हळूहळू ही संख्या वाढत जाईल आणि 18 ते 20 पर्यंत ही संख्या पोहोचू शकते। 18 ते 20 आमदारांची चर्चा झाल्याचंही कळतंय। अशोक चव्हाण हे 2 दिवस दिल्लीला होते, नंतर ते मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। म्हणून सगळं काही जवळपास निश्चित असेल, कारण अशोक चव्हाण जाणार, त्यांच्यासोबत आमदार जाणार ही अनेक दिवसांपासून चर्चा होती। ती चर्चा आज खरी ठरली। म्हणून बोलणी जी असेल पक्ष अंतर्गत आमदारांसोबत अशोक चव्हाणांची, ती का आजची नव्हे किंवा आत्ताची नसेल, ती मागील अनेक महिन्यांपासून बोलणं सुरू आहे। एक कॅम्प नाराज होता नाना पटोलेंविरुद्ध, नाना पटोलेंसोबतच्या आमदारांवरती नाराजी होती। जिशान सिद्दीकीनं आज स्पष्ट केलं की महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला, तेही अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात जर अशीही आमदारांची संख्या वाढत चालली तर। म्हणून एक एक करून ही जुळवाजुळवी सुरू आहे। 18 ते 20 पर्यंत जाऊ शकतात असं बोललं जात आहे। पण आता उद्या आणि परवा 2 महत्वाच्या बैठका आहेत काँग्रेसच्या, त्यामध्ये स्पष्ट होईल की कोण कोणासोबत आहे, कोण आमदार येतं का नाही। नावं जी समोर येत आहेत ती धक्कादायक आहे, पण आपण आता नावं सांगत नाही त्याचं कारण असं आहे की सगळ्यांचं राजकीय भवितव्य असतं, आपण नाव चालून त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे योग्य नाही। म्हणून युवा आमदार आहेत, ज्येष्ठ आमदार आहेत, ज्यांची नावं त्या 18 ते 20 आमदारांमध्ये आहे। म्हणून भविष्यामध्येही जातील किंवा कधीपर्यंत ह्यांचा निर्णय होईल हे आगामी 1-2 दिवसांमध्ये स्पष्ट होईल। पण आता अशोक चव्हाणांसोबत 5 ते 6 आमदार राजीनामा देऊ शकतात आणि ही संख्या 18 ते 20 पर्यंत आगामी दिवसांमध्ये पाहायला मिळेल असं सूत्रांकडनं मिळतं, ज्यापैकी काही जणांना लोकसभा निवडणुकीचं तिकीटही मिळू शकतं। सौरभ, अतिशय महत्वाची माहिती आहे। गणेश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।